नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 28 जून 2025 आहे। तर आज आम्ही हैदराबाद येथील माल या गावातील हैदराबादच्या राम रेड्डी यांच्या 4थ्या वर्षाच्या सीताफळ प्लॉटमध्ये आलेला आहे। 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत, 5 वर्ष चालू आहे। तर याचा मी गेल्या व्हिडिओ पाठवला होता छाटणीचा। तर आता आम्ही 1 महिन्यानंतर व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे। 20 मेला याची छाटणी घेतलेली होती, 20-25 मेच्या आसपास, 20 तारखेच्या आसपास। तर त्यानंतर आता आम्ही आज येथे व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे। तर 1 जूनला याला पाणी चालू करण्यास सांगितलेले होते। तर आपण पाहू शकता की 1 जूनला पाणी चालू केल्यामुळे याच्या ब्रँचेस फक्त अर्धा फूट आलेले आहेत आतापर्यंत 1 महिन्यात, व कळ्यांची संख्या देखील भरपूर आहे। व आता आपल्याला गेल्याच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे यांना आता वेलसेटचा स्प्रे देणार आहोत, जेणेकरून ही पाण्याची 7-8 पानावर ही फांदी आलेली आहे त्या स्टेजमध्ये। तर वेलसेट बरोबर आम्ही यांना झिंक देणार आहोत। झिंक प्रति लिटर अर्धा ग्रॅम, तसेच वेलसेट प्रति लिटर 2 मिलीनी स्प्रे घेण्यास सांगणार आहोत, जेणेकरून या ज्या कळ्या निघालेल्या आहेत त्या सशक्त सुदृढ होतील। तसेच वेलसेटमध्ये सीवीड अमिनो फुलविक असल्यामुळे अजून कळ्या स्ट्रॉंग आणि भरपूर लागतील, निघालेल्या आहेत त्या भरपूर स्ट्रॉंग होतील, अजून कळ्या भरपूर निघतील। तर टेम्परेचरमध्ये लवकर वेलसेटचा स्प्रे चालत नाही, त्याच्यामुळे 7 ते 8 पानांवरती फांदी आल्यानंतर त्याचा स्प्रे घेणार। त्याच्यानंतर याला 6 ते 7 दिवसानंतर मॅच्युरिटीचा स्प्रे देणार आहे वेलनेसची, जेणेकरून मॅच्युरिटी बरोबर आपल्याला 0.48-47 2 ग्रॅम किंवा 0.32-34 2 ग्रॅमनी त्याच्याबरोबर द्यायचे आहे। त्याच्यामुळे जी शेंड्याकडे वाढ आहे फास्ट होते, ती शेंड्याकडची वाढ हळू होईल व सेटिंगला मदत होईल। शेंडा ऑटोमॅटिक स्टॉप झाला 8-15 दिवसासाठी की पाठीमागे ज्या ओपन झालेल्या अशा कळ्या असतात त्या सेटिंग राहतात। 10 एकराचा प्लॉट आहे त्यांचा हा, तर पिंचिंग करणे शक्य नाही। तर त्यासाठी हे 2 स्प्रे अल्टरनेट 2 वेळा स्प्रे करण्यासाठी सांगणार आहेत, जेणेकरून सेटिंग होईल। तसेच ड्रिपमधून 0.34 रेग्युलर शेतकऱ्यांना सांगते, तसेच 0.34 मॅग्नेशियम सल्फेट, मायक्रोन्यूट्रिएंट, कॅल्शियम बोरान हे देखील सोडण्यास सांगितलेले आहे, व वरून देखील स्प्रे कॅल्शियम बोरानचा। तर आपण याची छाटणी पाहू शकता, आम्ही केलेली आहे ती व्यवस्थित सुटसुटीत, जेणेकरून असे पाहिले तर तिकडे उभा राहिलेला माणूस इकडे दिसला पाहिजे, जास्त गर्दी नाही। मधला सेंटर काढलेला आहे, तिथे देखील फुटवे आलेले आहेत व त्याला देखील कळी आहे, व त्या फुटव्याची कळी सेटिंग झाल्यानंतर खूप मोठे फळं क्वालिटीचे बनतात। तर छाटणी देखील आपण पाहू शकता, गेली 3 ते 4 वर्ष झालं आम्ही छाटणी घेण्यासाठी इथं येत आहोत व यांना उत्पादन देखील चांगले भेटत आहे। तर अशा पद्धतीने या प्लॉटला आज आम्ही व्हिजिट दिलेली आहे।